आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे एका अतिशय भीषण अपघाताची। 16 जणांचा मृत्यू झालेला आहे या भीषण अपघातामध्ये। नागपूर सुरत महामार्गावरती ही घटना घडली। अवैध वाहतूक सुरू होती। धुळ्यामधली 16 कुटुंब या अपघातात उद्ध्वस्त झाली आहेत। संजय सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे। संजय, हा अपघात नेमका कसा घडलाय? साधारण दुपारी 3 ते सायंकाळी 5 दरम्यान हा अपघात झालेला आहे। पोलीस सूत्रांनी जी काही माहिती दिली त्यानुसार या अपघातामध्ये 16 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे। यात हा जो अपघात झाला याच्यामध्ये एक मोटरसायकल सुद्धा या अपघातात सापडली आणि मोटरसायकलवरच्या दोघांसुद्धा या 16 मृतांमध्ये समावेश आहे। या अपघातामुळे सुरत नागपूर हा जो महामार्ग आहे हा महामार्ग तब्बल 2 ते 2.5 तास ठप्प झालेला होता। घटनास्थळी पोलीस यंत्रणा, रुग्णवाहिका सेवा आणि काही सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक यांच्या मदतीने जे काही जखमी रुग्ण आहेत आणि जे काही मृत आहेत यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्याचं काम सुरू आहे। संजय, ज्या व्यक्ती मृत पावलेल्या आहेत त्या व्यक्तींची नावं काही कळू शकली आहेत का? ते कुठले होते? या संदर्भातली काही माहिती उपलब्ध होतीये का? नाही, या संदर्भात अजून तरी जे या अपघातामध्ये मृत झालेले व्यक्ती त्यांची नावं अजून स्पष्ट झालेली नाही आहेत। मात्र आरटीओचं अक्षम्य झालेल्या दुर्लक्षामुळे आणि जे काही अवैध प्रवासी वाहतूक आहे त्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे आजची जी घटना घडल्याचं बोललं जाते। या ट्रॅकची कॅपॅसिटी किती होती? म्हणजे किती माणसं यामध्ये बसू शकत होती आणि साधारणतः किती माणसं प्रवास करत होती बसून जेव्हा हा अपघात झाला तेव्हा? ज्ञानदा, आरटीओच्या नियमानुसार जी काही खालीपिली याच्यामध्ये साधारण 8 प्रवासी, 8 ते 10 प्रवासी प्रवास करू शकतात। मात्र धुळे जिल्ह्यातली जर परिस्थिती बघितली, धुळे जिल्ह्यात म्हणण्यापेक्षा संपूर्ण राज्यात आपण बघितलं तर आरटीओचं देखील याकडे दुर्लक्ष असतं आणि बरेच प्रवासी अक्षरशः खालीपिलीला लटकून प्रवास करत असतात। बऱ्याच वेळेला आरटीओच्या गाड्या उभ्या असतात आणि त्यांच्या समोर अशा गाड्या जात असताना सुद्धा आरटीओ याकडे दुर्लक्ष करतं। विशेष म्हणजे शहरातून सुद्धा अशा प्रकारची वाहनं ज्या वेळेला जातात त्यावेळेला स्थानिक पोलीस आणि शहर वाहतूक पोलीस सुद्धा याकडे दुर्लक्ष करतात। संजय, तुमच्याकडनं ताजी माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तर सुरत नागपूर महामार्गावरचा हा अपघात 16 जणांचा अंत झालाय आणि पुन्हा एकदा अवैध वाहतुकीचा मुद्दा यामुळे पुढे आलाय।